नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील पिरियडला आपण मनुष्यबळ प्रशिक्षणाचा काही भाग पाहिलेला आहे. त्यामध्ये मनुष्यबळ प्रशिक्षणाचा अर्थ काय होतो, त्याची व्याख्या कोणकोणत्या आहेत, प्रशिक्षणाचे हेतू काय आहेत, त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रशिक्षणाचे प्रकार कोणकोणते आहेत, हाही भाग पाहिला. आणि त्याचबरोबर मनुष्यबळ प्रशिक्षणाचं महत्त्व हे का आहे हेही आपण विचारात घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर मनुष्यबळ प्रशिक्षणाच्या गरजा कोणत्या असतात, म्हणजे कोणत्या गरजेनं, म्हणजे कोणकोणत्या प्रकारच्या गरजा या ठिकाणी असतात की त्यामुळं प्रशिक्षणाची गरज ही त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येते. आणि म्हणून त्याचाही विचार आपण मागील पिरियडमध्ये केलेला आहे. आणि त्यानंतर आपण आज पाहणार आहोत तो म्हणजे प्रशिक्षणाच्या पद्धती. मनुष्यबळ प्रशिक्षण हे कोणकोणत्या पद्धतीने दिलं जातं, ह्या वेगवेगळ्या प्रमुख पद्धती ज्या आहेत त्या पद्धतींचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. औद्योगिक संस्थेमध्ये किंवा औद्योगिक संघटनेमध्ये कामगार किंवा कर्मचारी, मुकादम, पर्यवेक्षक, विभाग प्रमुख, कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक अशा अनेक प्रकारच्या व्यक्ती काम करत असतात. अशा सर्व कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना त्यांच्या कामामध्ये त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत तज्ज्ञांमार्फत सखोल प्रशिक्षण देणं हे गरजेचं असतं. उद्योग क्षेत्रामधील कामगारांना आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत त्यापैकी काही प्रमुख पद्धती या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आता त्या पद्धती कोणकोणत्या असतात तेही आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं असतं. तर त्यामध्ये प्रशिक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये पहिली पद्धती आपण विचारात घ्यायची आहे ती म्हणजे प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण. ऑन दी जॉब ट्रेनिंग असं म्हटलं जातं, त्याला OJT असं म्हटलं जातं. आता या पद्धतीमध्ये मनुष्यबळाला कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष काम करीत असताना त्यांना करावयाच्या कामासंबंधीचं प्रशिक्षण दिलं जातं. या पद्धतीमध्ये कामगारांना प्रथम वरिष्ठ, मुकादम, ज्येष्ठ कर्मचारी यांच्याकडून कामासंबंधीची सर्वांगीण माहिती आणि मार्गदर्शन दिलं जातं. त्यानंतर कामगारांना त्यांची काम करण्यासाठी प्रत्यक्ष सांगितलं जातं. कामगार ज्यावेळी प्रत्यक्ष काम करत असतात त्यावेळी वरिष्ठ त्यांच्या कामाचं निरीक्षण करत असतात. वरिष्ठ निरीक्षणातून कामगारांच्या कामातील त्रुटी, चुकीच्या हालचाली, माल, यंत्र हाताळणी, वापरातील दोष हे शोधून काढतात आणि ते दूर करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करतात. कामगार जोपर्यंत अचूक योग्य पद्धतीने काम करत नाहीत तोपर्यंत वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कामाचं निरीक्षण करतात आणि निरीक्षणाचं आणि मार्गदर्शनाचं काम करतात. या पद्धतीमध्ये कामगारांनी कार्य अनुभव, अवलोकन, इतरांच्या कार्याचे निरीक्षण, प्रत्यक्ष कृती अशा क्रमानं प्रशिक्षण घेणं हे अपेक्षित असतं. कामगारांच्या शंका, अडचणी, समस्या सोडवण्यासाठी वरिष्ठांनी त्वरित अचूक निर्देशन करणं हे या पद्धतीमध्ये गृहीत असतं. लक्षात घ्या, कामगार प्रत्यक्ष कृती, अनुभव याद्वारे स्वतः शिकत असल्याने वरिष्ठांचा सल्ला योग्य वेळी योग्य कारणासाठीच उपलब्ध होत असल्याने या प्रशिक्षण पद्धतीची अचूकता वाढते. लक्षात घ्या, प्रत्यक्ष काम करत असताना प्रशिक्षण दिल्यामुळं या प्रशिक्षण पद्धतीमध्ये अचूकताही काय होते, वाढते. ही पद्धती अत्यंत काटकसरीची असल्याने लहान संस्थांना उपयुक्त ठरते. सर्वसामान्यपणे अकुशल, अर्धकुशल, कारकुनी स्वरूपाच्या कामासाठी ही पद्धती योग्य ठरते. प्रशिक्षणार्थी कामगारांची संख्या मर्यादित असल्यास ही पद्धती अतिशय सोयीस्कर ठरते. लक्षात घ्या, प्रशिक्षणार्थींची स्वतः शिकण्याची इच्छा, त्यांची प्रशिक्षणाबद्दलची असणारी भूक आणि वरिष्ठांची शिकवण्याची तळमळ, आस्था यावरच या पद्धतीचं यश हे अवलंबून असतं. आणि म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून हे प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण कशा पद्धतीने दिलं जातं ही पहिली पद्धती आपण या ठिकाणी विचारात घेतलेली आहे. त्यानंतर दुसरी पद्धती आपण विचारात घ्यायची आहे प्रशिक्षणाची, ती म्हणजे प्रतिकृतीद्वारे प्रशिक्षण. कारखान्याची प्रतिकृती, त्याला आपण कार्यशाळा असं म्हणतो, ती अशा पद्धतीची प्रतिकृती उभं राहून किंवा उभी करून तिथं मनुष्यबळांना कामाविषयीचं प्रशिक्षण दिलं जातं. कारखान्यामध्ये जशी कार्यस्थिती असते, कारखान्यामध्ये जशी यंत्रांची रचना असते, जशी कार्यपद्धती असते, जसे वेगवेगळे विभाग असतात, उपविभाग असतात, तशीच रचना या ठिकाणी ह्या मॉडेलमध्ये केली जाते, ह्या प्रशिक्षण उपक्रमामध्ये केली जाते. आणि त्यामुळं या कार्यशाळेत प्रथम कामगारांना माल,
यंत्राची हाताळणी, यंत्रांचा वापर करणं, प्रत्यक्ष कामाचं आणि कार्यपद्धतीचं प्रदीर्घ प्रशिक्षण हे काय केलं जातं? तज्ज्ञांच्या मार्फत दिलं जातं. कामगार कामामध्ये तरबेज झाल्यानंतर त्यांना कारखान्यामध्ये प्रत्यक्ष काम करण्यासाठी पाठवलं जातं. कार्यशाळा आणि कारखाना यामध्ये फरक नसल्याने कामगार कारखान्यामध्ये सुद्धा मोठ्या आत्मविश्वासानं काम करतात. कोणत्याही प्रकारचं दडपण त्यांच्यावर असत नाही. या पद्धतीमुळे कामगार कारखान्याच्या वातावरणात लवकर मिक्सअप होतात, समरस होतात, एकरूप होतात. कामगारांनी कारखान्यामध्ये योग्य गतीनं, अचूकपणे, कार्यकुशलतेने काम करावं. मुख्य कार्यप्रवाहामध्ये खंड पडू नये. लक्षात घ्या, मालाचा आणि यंत्रांचा अपव्यय होऊ नये म्हणून कामगारांना अशा पद्धतीच्या कार्यशाळेमध्ये सखोल प्रशिक्षण दिलं जातं. कार्यशाळा उभी करणं, तिथं कारखान्यासारखी वातावरण निर्मिती करणं यासाठी फार खर्च येतो, परंतु तो फक्त मोठ्या उद्योग संस्थांना परवडू शकतो. अतिकुशल कार्यांबाबत प्रशिक्षण देण्यासाठी ही पद्धती परिणामकारक ठरते. प्रशिक्षणार्थींची संख्या अधिक असेल तर ही पद्धती आर्थिकदृष्ट्या परवडते आणि म्हणून प्रतिकृतीद्वारे प्रशिक्षण हेही या ठिकाणी दिलं जातं. त्यानंतर पुढचा प्रकार आपण पाहायचा आहे प्रशिक्षणाचा, तो म्हणजे उमेदवारी प्रशिक्षण. त्याला आपण अप्रेंटिसशिप ट्रेनिंग असं म्हणतो. ज्या कामासाठी उच्च कौशल्याची गरज असते, कामामध्ये प्रवीण होण्यासाठी दीर्घकाळ लागतो, अशा कार्यासंबंधी प्रशिक्षण देण्यासाठी उमेदवारी प्रशिक्षण पद्धतीचा अवलंब केला जातो. उदाहरणार्थ, तांत्रिक हस्तकला स्वरूपाची कार्य, यांत्रिक, इलेक्ट्रिक जोडकाम, सुतारकाम, ओतकाम इत्यादी. उमेदवाराने शैक्षणिक संस्थेतून, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून औपचारिक प्रशिक्षण घेतलेले असते. त्याचं उदाहरण जर सांगायचं असेल तर ITI, प्रमाणपत्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, संगणक, कला, वाणिज्य, विज्ञान या वेगवेगळ्या विद्याशाखांमधून पदविका आणि पदवी घेतलेली असते. परंतु अशा उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव असतोच असं नाही. म्हणून उमेदवारांना प्रथम शिकाऊ उमेदवार म्हणून विशिष्ट कालावधीसाठी कामावर घेतलं जातं. उदाहरणार्थ 6 महिने ते 2 वर्षापर्यंत अशा पद्धतीचा कालावधी असतो. उमेदवारी कालावधीमध्ये उमेदवारास वरिष्ठांकडून कामासंबंधी सखोल प्रशिक्षण दिलं जातं. लक्षात घ्या, वरिष्ठ उमेदवाराच्या कामाचं निरीक्षण करून त्यास सतत मार्गदर्शन करतात. त्या काळामध्ये उमेदवाराला शासकीय नियमानुसार कार्यमोबदला दिला जातो. लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीचं प्रशिक्षण दिल्यामुळं उमेदवारांच्या मध्ये कुशलता वाढते. उद्योग संस्थांना अशा पद्धतीचे कर्मचारी उपलब्ध होऊ शकतात आणि कुशल, हुशार उमेदवारांना या पद्धतीची चांगली सेवा मिळण्यासाठी उपयोग होतो. आणि म्हणून उमेदवारी प्रशिक्षण, अप्रेंटिसशिप ट्रेनिंग हेही आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं असतं. जसं MCVC झालेले विद्यार्थी 12वीच्या नंतर त्यांना अशा पद्धतीचं प्रशिक्षण कंपल्सरी असतं. 1 वर्ष उमेदवारी प्रशिक्षण हे दिलं जातं आणि त्यानंतर त्यांना पुढं कंटिन्यू केलं जातं किंवा त्यांच्या क्षमतेचा विचार करून त्या ठिकाणी त्यांचं कंटिन्युएशनचा विचार केला जातो. आणि म्हणून अशा पद्धतीचं तिसरा जो प्रकार आहे, तिसरी जी पद्धती आहे प्रशिक्षणाची, ती म्हणजे उमेदवारी प्रशिक्षण. त्यानंतर पुढची पद्धती आपण विचारात घ्यायची ते म्हणजे प्रात्यक्षिक प्रशिक्षण. आता प्रात्यक्षिक प्रशिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी हे शैक्षणिक संस्था, तांत्रिक संस्थांमध्ये औपचारिक शिक्षण घेत असतानाच त्यांना अशा पद्धतीच्या कामाची माहिती व्हावी, कामाचा अनुभव मिळावा म्हणून त्यांना उद्योग संस्थांमध्ये पाठवून प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण दिलं जातं. उदाहरणार्थ, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालये, व्यवस्थापन, संगणक शिक्षण संस्थांमध्ये शिकणारे जे विद्यार्थी असतात अशा विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण हे दिलं जातं. परंतु यासाठी शैक्षणिक संस्था आणि उद्योगांमध्ये सहकार्याचे संबंध असले पाहिजेत. या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांच्या पुस्तकी ज्ञानास प्रात्यक्षिक ज्ञानाची जोड दिली जाते. उद्योग संस्थेतील अनुभवी ज्येष्ठ तज्ज्ञांचे, व्यवस्थापकांचे मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांना लाभत असते आणि त्यामुळं
उद्योग संस्थेस उच्च शिक्षित प्रशिक्षित तंत्रज्ञ व्यवस्थापक प्राप्त होतात. या पद्धतीनुसार विद्यार्थ्यांनी वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी सरकारी दवाखान्यामध्ये काही ठराविक काळ वैद्यकीय काम केल्यानंतरच त्यांना स्वतःचं पेशा किंवा नोकरी करता येते. तसेच CAचा अभ्यासक्रम स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांना 3 वर्ष कोणत्या तरी CAच्या हाताखाली उमेदवारी अप्रेंटिसशिप आपण म्हणतो ही करावीच लागते आणि त्यासाठी अशा पद्धतीचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण हे दिलं जातं. त्यानंतर पुढचा प्रकार आपण विचारात घ्यायचा आहे प्रशिक्षणाचा, पुढची पद्धती आपण विचारात घ्यायची आहे ती म्हणजे नवशिक्यांचे प्रशिक्षण, लर्नर्स ट्रेनिंग असं म्हटलं जातं. नवशिके त्यांचं प्रशिक्षण त्याला लर्नर्स ट्रेनिंग असं म्हटलं जातं. कारखान्यातील अशिक्षित अल्पशिक्षित मनुष्यबळाला प्रशिक्षण देण्यासाठी या पद्धतीचा अवलंब केला जातो. या पद्धतीत प्रथम कामगारांना लिहिण्यास वाचनास शिकवले जाते. त्यानंतर त्यांना व्यावहारिक ज्ञान, हिशेब, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल, मातृभाषा इत्यादी विषयाचे शिक्षण दिले जाते. कामगारांची आकलन शक्ती, ग्रहणक्षमता वाढल्यानंतर त्यांना कामासंबंधी प्रशिक्षण दिले जाते. अशिक्षित कामगार शिक्षित झाल्याने ते आपली कामे चांगल्या पद्धतीने करू लागतात. त्यामुळं कामगारांना कामासंबंधी सखोल प्रशिक्षण हे तज्ज्ञामार्फत देऊन त्यांना कार्यकुशल बनवलं जातं. काही उद्योग संस्थांमध्ये त्यासाठी प्रौढ शिक्षण वर्ग, प्राथमिक शाळा चालवल्या जातात आणि त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. या पद्धतीमध्ये हुशार कामगारांना नंतर औपचारिक शिक्षण घेण्यासाठी व्यावसायिक शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा पाठवलं जातं. म्हणजे अशा पद्धतीनं पुढचा जो प्रकार आपण विचारात घेतला, 5वा प्रकार, तो म्हणजे नवशिक्यांचे प्रशिक्षण, हाही अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर धंदे शिक्षण शाळा आणि महाविद्यालय याचाही आपण विचार करणं गरजेचं असतं. यांच्यामधून सुद्धा प्रशिक्षण हे दिलं जातं. आता धंदे शिक्षण शाळा आणि महाविद्यालयामध्ये कशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं, तर अशा ज्या काही शाळा महाविद्यालय असतात त्यांच्यामध्ये शैक्षणिक तांत्रिक विकासासाठी प्रशिक्षण हे दिलं जातं. उद्योग संस्था आपल्या कामगारांना अशा शैक्षणिक संस्थांमध्ये औपचारिक शिक्षण घेण्यासाठी पाठवतात. कामगारांना कामाची माहिती आणि अनुभव असतो, परंतु कामाचं औपचारिक शिक्षण, पुस्तकी ज्ञान त्यांनी घेतलेलं नसतं. या पद्धतीमुळे कामगारांना कामाच्या प्रात्यक्षिक ज्ञानाबरोबरच त्यांना पुस्तकी ज्ञानसुद्धा मिळतं आणि ते कार्यज्ञानात परिपूर्ण होतात. म्हणून या ठिकाणी 6वा जो प्रकार आहे तो म्हणजे धंदे शिक्षण शाळा आणि महाविद्यालय यांच्यामार्फत सुद्धा काय केलं जातं, प्रशिक्षण हे दिलं जातं. त्यानंतर अनुक्रमाने कार्यबदलाचे प्रशिक्षण, त्याला पोझिशन रोटेशन असं म्हटलं जातं. पोझिशन रोटेशन असं म्हटलं जातं. प्रशिक्षणार्थी पर्यवेक्षकांना उद्योग संस्थेतील सर्व विभागांची, तेथील सर्व प्रकारच्या कार्यांची माहिती मिळावी, त्यांची ज्ञानकक्षा रुंदावी, त्यांचा दृष्टिकोन विशाल बनावा, म्हणून या प्रशिक्षण पद्धतीचा पुरस्कार केला जातो. लक्षात घ्या. म्हणजे पर्यवेक्षकांना कार्य किंवा प्रक्रियेच्या क्रमानुसार प्रत्येक विभागात विशिष्ट काळासाठी प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं. पर्यवेक्षकांना अनेक विभागातील क्रियापद्धतीची यंत्रे, उपकरणे, वापराबद्दलची माहिती दिली जाते. त्यामुळे पर्यवेक्षकांना संपूर्ण कार्यपद्धतीचं ज्ञान आणि अनुभव मिळतो. विभागातील परस्पर संबंध लक्षात येतात. लक्षात घ्या. त्यांच्यामध्ये सहकार्याची, समन्वयाची भूमिका वाढीला लागते. प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रथम आराखडा आणि नियोजन केलं जातं आणि त्यानुसार पर्यवेक्षकांना प्रत्येक विभागात ठराविक काळासाठी प्रशिक्षणाला पाठवलं जातं. ही प्रशिक्षण पद्धती जर आपण विचारात घेतली तर ही पद्धत उद्योग क्षेत्रामध्ये अधिक लोकप्रिय आहे. लक्षात घ्या. म्हणजे अनुक्रमाने कार्यबदलाचं प्रशिक्षण ही पद्धती उद्योग क्षेत्रामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. तुम्हाला दुसरं एक उदाहरण मी सांगेन की बँकेमध्ये सुद्धा प्रत्येक कर्मचाऱ्याला सर्व टेबलचं ज्ञान असलं पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला सर्व टेबलवर काम करण्यासाठी त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं आणि ते प्रशिक्षण हे क्रमाक्रमानं त्यांचे टेबल बदलून हे दिलं जातं आणि म्हणून त्याला अनुक्रमाने कार्यबदलाचे प्रशिक्षण असं म्हटलं जातं. म्हणजे बँकांमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं प्रशिक्षण आपल्याला दिलेलं पाहायला मिळतं. लक्षात घ्या. त्यानंतर पुढची पद्धती आपण विचारात घ्यायची ती म्हणजे व्याख्यानं.
एकाच वेळेला अनेक व्यक्तींना माहिती आणि प्रशिक्षण देण्यासाठी व्याख्यान पद्धती ही प्रभावी ठरते. व्याख्यानासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती निमंत्रित केल्या जातात. या पद्धतीद्वारे संघटनेतील सर्व कर्मचाऱ्यांना एकत्रित करून सर्वांशी संबंधित सर्वसाधारण विषयाची माहिती दिली जाते. उदाहरणार्थ, संघटनेचा इतिहास, संघटनेची उद्दिष्टे, ध्येयधोरणे, ध्येयधोरणातील बदल, उत्पादन वितरण पद्धतीतील बदल, संघटनेच्या भविष्यकालीन योजना, संघटनेपुढील संकटे इत्यादी. या व्याख्यानाची परिणामकारकता वाढवण्यासाठी व्याख्यानकर्ते हे वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याचा सुद्धा, प्रशिक्षण साहित्याचा सुद्धा वापर करतात. उदाहरणार्थ नकाशे, आलेख, चित्रे, प्रतिकृती, प्रात्यक्षिक स्लाइड्स, टेलिफिल्म्स, व्हिडिओ फिल्म्स यांचाही ते वापर करतात. या पद्धतीमुळे एकाच वेळी अनेक व्यक्तींना माहिती देता येते. त्यामुळे प्रशिक्षण कार्य अल्पवेळ, श्रम, खर्चात पूर्ण होते. म्हणजे कमी वेळेत, कमी खर्चात, कमी श्रमामध्ये काय होतं, पूर्ण होतं. हाही भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. त्याचबरोबर व्याख्यात्याच्या बुद्धिमत्तेवर, वक्तृत्व कलेवर, अभिनय कलेवर, व्यक्तिमत्वावर व्याख्यानाची परिणामकारकता अवलंबून असते. लक्षात घ्या, आपण सुद्धा दररोज व्याख्यानं ऐकतो. आपली दररोज कमीत कमी 4 व्याख्यानं ऐकण्याची आवश्यकता असते आणि आपल्यावर सक्ती केली जाते. परंतु त्या 4 व्याख्यानामधलं कोणतं व्याख्यान प्रभावी होतं हे तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासता. आणि हे कशावर अवलंबून असतं, तर त्या व्याख्यात्याच्या बुद्धिमत्तेवर, त्याच्या वक्तृत्व कलेवर, त्याच्या अभिनय कलेवर, व्यक्तिमत्वावर अवलंबून असतं. ह्या सर्व घटकावर व्याख्यानाची परिणामकारकता अवलंबून असते. त्याचबरोबर श्रोते मनापासून गंभीरपणे व्याख्यानाचं श्रवण करीत असतील तरच व्याख्यानं यशस्वी होतात. व्याख्यानामध्ये विचारांची देवाणघेवाण होत नाही. श्रोते आपल्या शंका, आक्षेप, अडचणी व्याख्यात्याला विचारू शकतातच असं नाही. म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या तज्ज्ञांची व्याख्यानं आयोजित करून सुद्धा त्या ठिकाणी प्रशिक्षण हे दिलं जातं. म्हणून ही एक पद्धती प्रशिक्षणाची आपण विचारात घेणं गरजेचं आहे. नंतर पुढील पद्धती आपण विचारात घ्यायची आहे ती म्हणजे संमेलने, कॉन्फरन्सेस. या पद्धतीमध्ये वरिष्ठ प्रशिक्षणार्थीची संमेलनं आयोजित केली जातात. या संमेलनामध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रशिक्षणार्थींना प्रोत्साहित केलं जातं. प्रशिक्षणार्थींसमोर सर्वांशी संबंधित समस्यांची, प्रश्नांची मांडणी केली जाते व त्यांना या समस्यांवर चर्चा, विचारविनिमय करण्याचे आव्हान केले जाते. प्रत्येक कर्मचारी स्वतःच्या कृतीनं, स्वतःच्या पद्धतीनं समस्येचा विचार करतो. त्यामुळे समस्येचे स्वरूप, तीव्रता, आकार, समस्येचा इतिहास, कारणे, परिणाम, समस्येचे सर्व पैलू यांची उकल होते. कर्मचारी समस्या निरसनासाठी विविध पर्यायांचा शोध घेतात, विविध पर्यायांचा अभ्यास करतात, विविध पर्यायाचं मूल्यमापन करतात आणि सर्वानुमते सर्वोत्कृष्ट पर्याय हा निश्चित करतात. या पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांना संघटनेच्या प्रश्नाची जाणीव होते. त्यांच्यामध्ये जबाबदारीची भावना वाढीला लागते. त्यांच्या कल्पनाशक्तीस, विचारशक्तीस चालना मिळते. लक्षात घ्या, त्यांच्या निर्णय कौशल्यास संधी मिळते. वरिष्ठांनी फक्त कर्मचाऱ्यांना चर्चेला योग्य दिशा आणि प्रोत्साहन देण्याचं काम करायचं असतं. चर्चेमध्ये कर्मचारी किती सक्रिय सहभागी होतात यावरच संमेलनाचं यश हे अवलंबून असतं. संमेलनाचे आयोजन हे खर्चिक असते. दैनंदिन कार्यावर संमेलनामुळे परिणाम होत असतो आणि म्हणून अशा पद्धतीच्या सभा संमेलनांमधून सुद्धा त्या ठिकाणी काय केले जातं, प्रशिक्षण हे दिलं जातं. त्यानंतर पुढची पद्धती आपण विचारात घ्यायची ती म्हणजे चर्चासत्र व गट चर्चा पद्धती. सेमिनार अँड टीम डिस्कशन्स आपण म्हणतो. मोठ्या औद्योगिक संस्थेमध्ये अशा पद्धतीद्वारे पर्यवेक्षकांना, अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण दिलं जातं. संस्थेतील तज्ज्ञ व्यक्ती चर्चासत्रांचं संमेलन करतात. तज्ज्ञ व्यक्ती प्रशिक्षणाच्या बाबतीत प्रशिक्षणार्थीच्या कार्याशी, समस्या आणि चर्चेसाठी त्या ठिकाणी निश्चित
निश्चित केल्या जातात. काही प्रशिक्षणार्थी संबंधित समस्येचा सखोल अभ्यास, चिंतन, मनन करून त्यावर आपला प्रबंध तयार करतात. या प्रबंधाचे सर्वांसमोर वाचन केले जाते. नंतर सर्व प्रशिक्षणार्थी प्रबंधातील विषयावर विचारविनिमय करतात. प्रत्येक जण या विषयावर आपली मते मांडतात. त्यामुळे विषयाच्या सर्व बाजू, विषयाची व्याप्ती समजून येते. विषय समस्येवरील उपायांबाबत सर्वजण विचारविनिमय करतात. सर्वानुमते तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली समस्येविरुद्ध अचूक उपाययोजना निश्चित केली जाते. प्रशिक्षणार्थींना अभ्यासासाठी आवश्यक ती सर्व माहिती, आकडेवारी, ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, अभ्यासलेख उपलब्ध करून दिले जातात. या पद्धतीमुळे पर्यवेक्षकांना समस्येसंबंधी सर्वांगीण सखोल माहिती मिळते. समस्येच्या आकलनामुळे अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो. ते जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने काम करण्यास प्रवृत्त होतात. पर्यवेक्षक, अधिकारी चर्चासत्रात किती सक्रिय सहभाग घेतात यावरच चर्चासत्र आणि गट चर्चेचं यश हे अवलंबून असतं. आणि म्हणून ही एक पद्धती आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं असतं, ती म्हणजे चर्चासत्र आणि गटचर्चा पद्धती. त्यानंतर पुढील पद्धती आपण विचारात घ्यायची आहे ती म्हणजे भूमिका वठविणं. भूमिका वठवणं. आता भूमिका वठवणं म्हणजे त्या ठिकाणी नेमकं काय असतं, तोही भाग आपण या ठिकाणी विचारात घेतला पाहिजे. आणि त्याच्या अगोदरचा एक भाग आहे तो म्हणजे समस्या अभ्यास पद्धती. आता समस्या अभ्यास पद्धतीच्या बाबतीत थोडंसं आपण विचारात घेऊया. त्याला केस स्टडी मेथड असं म्हटलं जातं. उद्योग संस्थेमधील कामासंबंधी अथवा समस्या संदर्भात स्वतंत्रपणे अभ्यासाने विचार करून आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा वापर करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता अधिकाऱ्यांच्या अंगी यावी या उद्देशाने या समस्या अभ्यास पद्धतीचा अवलंब केला जातो. या पद्धतीमध्ये वरिष्ठ संस्थेपुढील वर्तमान किंवा संभाव्य समस्या, प्रश्न उदाहरणाच्या स्वरूपात प्रशिक्षणार्थी पुढे मांडतात. लक्षात घ्या. आणि त्या उदाहरणाबरोबरच समस्येमागील इतिहास, तिचं स्वरूप, आकार, तीव्रता, परिणामसुद्धा सांगितले जातात. लक्षात घ्या. प्रशिक्षणार्थींना समस्येमागील अचूक कारणांचा शोध घेऊन समस्येची सखोल छाननी, विश्लेषण करून समस्येबद्दल प्रभावी उपाययोजना सुचवलेल्या असतात आणि त्या सुचवायच्या असतात. या पद्धतीमुळे अधिकाऱ्यांच्या विचारशक्तीस, त्यांच्या कल्पनाशक्तीस, विश्लेषण क्षमतेस, निर्णय क्षमतेस चालना मिळते. अधिकाऱ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो. समस्या निरसनाचा अनुभव अधिकाऱ्यांना मिळतो. त्यांचा आत्मविश्वास आणि मनोधैर्य वाढतं आणि त्यांच्यामध्ये जबाबदारीची भावना वाढीला लागते. आणि म्हणून समस्या अभ्यास पद्धती, त्याला केस स्टडी मेथड असे म्हटलं जातं, या पद्धतीनुसार सुद्धा प्रशिक्षण हे दिलं जातं. त्यानंतर पुढची पद्धती आपण विचारात घ्यायची ती म्हणजे भूमिका वठविणे पद्धती, रोल प्लेइंग मेथड असं म्हटलं जातं. अधिकाऱ्यांना स्वतःची जबाबदारी, कार्ये, कर्तव्ये समर्थपणे पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका वठवाव्या लागतात. तसेच हाताखालील कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी, त्यांचे सहकार्य, त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना अनेक प्रकारच्या भूमिका वठवाव्या लागतात. उदाहरणार्थ, कठोर अधिकाऱ्याची, कर्मचाऱ्यांविषयी प्रेम, सहानुभूती, निःपक्षपातीपणाची, मित्रत्वाची, कडक शिस्तीची, निष्ठावान सेवकाची इत्यादी इत्यादी अशा पद्धतीच्या भूमिका त्या ठिकाणी पार पाडाव्या लागतात. या सर्व भूमिका पार पाडण्याचं कौशल्य त्यांना प्राप्त व्हावं, त्यांना त्याबद्दलची माहिती व्हावी, या हेतूनं अशा पद्धतीचं प्रशिक्षण हे दिलं जातं. या पद्धतीमध्ये नाट्यकला माध्यमाचा उपयोग प्रशिक्षणासाठी केला जातो. कामगार अधिकारी संबंधातील विविध विषय, विविध प्रश्न या पद्धतीमध्ये हाताळले जातात. या पद्धतीत काही प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची, काही प्रशिक्षणार्थी कामगारांची, तर इतर प्रशिक्षणार्थी प्रेक्षकांची भूमिका करतात. प्रशिक्षणाची ही पद्धती अधिक परिणामकारक आहे. या पद्धतीमुळे ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आय एम स्पीकिंग. या पद्धतीमुळे अधिकाऱ्यांना मानवी संबंधाचे पूर्ण आकलन होते. ते आपल्या स्वभावात, वर्तनात, अभिनय कलेत, संभाषण कलेत, कार्यपद्धतीत आणि अंगभूत गुणात योग्य ते बदल करून सहाय्यकाशी सहकार्याचे,
सलोख्याचे, विश्वासाचे संबंध प्रस्थापित करू शकतात. आणि त्यामुळं ही पद्धती अतिशय महत्त्वाची समजली जाते, ती म्हणजे भूमिका वठवणे पद्धती. ओके. त्यानंतर पुढची पद्धती आपण समजून घ्यायची आहे, अनुषंगिक वाचन, म्हणजे अलाइड रीडिंग असं म्हटलं जातं. मोठ्या उद्योग संस्था ज्या असतात या प्रशिक्षण पद्धती अंतर्गत सुसज्ज ग्रंथालयाची उभारणी करतात. यामध्ये अधिकाऱ्यांना आवश्यक असणाऱ्या विषयांची वर्तमानपत्रे, मासिके, साप्ताहिके, पाक्षिके, वार्षिक अंक, ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, विश्वकोश, सीडी, व्हिडिओ फिल्म्स, इंटरनेट, ईमेल सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अधिकाऱ्यांनी या पुस्तकांचं वाचन, अभ्यास करून आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढवायच्या असतात. अधिकाऱ्यांनी स्वयंप्रशिक्षित व्हावयाचे असते. या पद्धतीचा लाभ हुशार अधिकारी घेतात. या पद्धतीमुळे अधिकाऱ्यांना अद्ययावत माहिती, आकडेवारी, तांत्रिक ज्ञान उपलब्ध होते. या आधारे ते आपली कार्ये अधिक प्रभावीपणे पार पाडू शकतात. आणि म्हणून अनुषंगिक वाचन हे अतिशय गरजेचं असतं. अनुषंगिक वाचन म्हणजे आपल्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त अभ्यासक्रमाशी संबंधित असणारं अशा पद्धतीचं वाचन त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं. त्याला अलाइड रीडिंग असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढची प्रशिक्षणाची पद्धती आपण विचारात घ्यायची आहे, ती म्हणजे वरिष्ठ पद कार्य अनुभव प्रशिक्षण, अंडर स्टडी ऑर ग्रूमिंग असं म्हटलं जातं. अंडर स्टडी ऑर ग्रूमिंग, त्याला वरिष्ठ पद कार्य अनुभव प्रशिक्षण असं म्हटलं जातं. उद्योग संस्थांमध्ये उच्च पदे रिक्त झाल्यानंतर त्यापदी संस्थेमधील गुणवान, प्रामाणिक कनिष्ठ अधिकाऱ्यांना बढती दिली जाते. अशा वेळी कनिष्ठ अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्याची, कर्तव्याची, जबाबदारीची माहिती व्हावी म्हणून बढतीपूर्वी त्यांच्यावर वरिष्ठ पदाची जबाबदारी सोपवली जाते. त्यामुळे त्यांना वरिष्ठ पदापुढील समस्यांची जाणीव होते. समस्यांचे निराकरण कशा पद्धतीने करावयाचे याचा त्यांना अनुभव मिळतो. त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये, आत्मविश्वासात, कार्यकौशल्यात, दृष्टिकोनामध्ये वाढ होते. या प्रशिक्षणाच्या पद्धतीमुळे वरिष्ठ नोकरी सोडून रजेवर गेल्यास, निवृत्त झाल्यास त्यांचा कार्यभार कनिष्ठ तात्काळ स्वीकारून समर्थपणे पार पाडू शकतात. यामुळे वरिष्ठ अनुपस्थित असेल तर व्यवस्थापकीय कार्यात खंड पडत नाही. या पद्धतीमुळे कनिष्ठांना कार्य समाधान मिळतं. ते अधिक निष्ठेनं, अधिक आस्थेनं काम करण्यास प्रवृत्त होतात. वरिष्ठांच्या कार्याचा भार त्यामुळे काय होत असतो, हलका होत असतो. अशा पद्धतीनं ही पद्धती आपण लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे वरिष्ठ पद कार्य प्रशिक्षण पद्धती. ओके. त्यानंतर पुढची पद्धती आपण विचारात घ्यायची आहे, विशिष्ट प्रकल्प आणि समितीकडे कार्य सोपविणे. विशिष्ट प्रकल्प आणि समितीकडे कार्य सोपविणे, त्याला स्पेशल प्रोजेक्ट अँड कमिटी असाइनमेंट असंही म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? स्पेशल प्रोजेक्ट अँड कमिटी असाइनमेंट असं म्हटलं जातं. या पद्धतीमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांकडे अभ्यासासाठी एखादी योजना अगर प्रकल्प सोपवितो. तसेच प्रशिक्षणार्थीची समिती स्थापन करून तिच्याकडे विशिष्ट विषय सोपवून त्या समितीस त्या विषयावर अभ्यास करून शिफारशी करण्याचे सुचविले जाते. प्रकल्प, योजना व अभ्यास पद्धतीमध्ये संघटनेतील दैनंदिन सर्वसाधारण प्रश्न, समस्या प्रशिक्षणार्थीकडे अभ्यासासाठी दिली जाते. प्रशिक्षणार्थींनी समस्येच्या सर्व बाजूनी सखोल अभ्यास करून तिच्या निर्मूलनासाठी प्रभावी उपाय सुचविणे अपेक्षित असते. या पद्धतीमुळे अधिकाऱ्यांना विशिष्ट विषयाचे सर्वांगीण सखोल ज्ञान मिळतं. इतर विषयांच्या किंवा इतर विभागांच्या कार्याची माहिती मिळते. या पद्धतीमुळे अधिकाऱ्यांची विचारशक्ती व निर्णय क्षमतेस चालना मिळते. अधिकाऱ्यांचा कार्य अनुभव आणि कार्यज्ञान त्यामध्ये वाढ होण्यास मदत होते. समिती पद्धतीमध्ये उद्योगातील विविध विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश केला जातो. समितीकडे उद्योगाशी निगडीत एखादा विषय सोपवला जातो. त्या विषयाचा सखोल अभ्यास त्या समितीने आपल्या शिफारशी करून व्यवस्थापनाला सादर करायचा असतो. समस्या विश्लेषणाची क्षमता,
कौशल्य व निर्णय क्षमता अधिकाऱ्यांना प्राप्त व्हावी, हा या पद्धतीमागचा हेतू असतो. अधिकाऱ्यांना उद्योगाच्या सर्वसाधारण प्रश्नांची जाणीव होते. विविध विभागातील अधिकाऱ्यांमध्ये सलोख्याचे आणि सहकार्याचे संबंध निर्माण होण्यास मदत होते. अधिकाऱ्यांच्या ज्ञानकक्षेत वाढ होऊन त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होते आणि म्हणून अशा पद्धतीनं विशिष्ट प्रकल्प आणि समितीकडे कार्य सोपवणे या पद्धतींमध्ये सुद्धा प्रशिक्षण हे दिलं जातं. त्यानंतर पुढची प्रशिक्षणाची पद्धती आपण विचारात घ्यायची आहे ती म्हणजे प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम चालविणे. त्याला स्पेशल कोर्सेस आपण म्हणतो. मोठ्या उद्योग संस्थेमध्ये आपल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्या कामाच्या अनुषंगानं प्रशिक्षण अभ्यासक्रम निश्चित केले जातात. अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन केला जातो. संघटनेतील ज्येष्ठ उच्च व्यवस्थापक तज्ज्ञांच्या मदतीने प्रशिक्षण अभ्यासक्रम निश्चित करतात. प्रशिक्षण अभ्यासक्रमामध्ये सर्व विषयाचा अंतर्भाव केला जातो. उदाहरणार्थ उत्पादन व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन, मानवी संबंध व वित्त व्यवस्थापन, व्यवस्थापनशास्त्र, कर्मचारी व्यवस्थापन इत्यादी इत्यादी. प्रशिक्षण देण्यासाठी संघटनेमधील किंवा संघटनेबाहेरील तज्ज्ञ व्यक्ती नियुक्त केल्या जातात. लहान संस्था आपल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये पाठवतात. या पद्धतीमुळे प्रशिक्षणार्थींना विशिष्ट विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त होते. निश्चित अभ्यासक्रमाद्वारे प्रशिक्षण हे या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे, लक्षात घ्या. निश्चित अभ्यासक्रमाद्वारे प्रशिक्षण हे या पद्धतीचं काय असतं, वैशिष्ट्य असतं. मोठ्या उद्योग संस्था आपल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्राची आणि महाविद्यालयाची सुद्धा स्थापना करतात. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये त्यांची स्वतःची प्रशिक्षण केंद्र आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हाला एक सुंदर उदाहरण सांगेन, इन्फोसिसचं. इन्फोसिस कंपनीचं स्वतंत्र प्रशिक्षण देण्याचं इंटरनॅशनल ट्रेनिंग सेंटर हे म्हैसूरला आहे, लक्षात घ्या. म्हणजे अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. विप्रो कंपनीमध्ये सुद्धा ट्रेनिंग सेंटर्स आहेत, इन्फोसिसमध्ये ट्रेनिंग सेंटर्स आहेत, TCSमध्ये ट्रेनिंग सेंटर्स आहेत. अशी स्वतःची प्रशिक्षण केंद्र ही त्या ठिकाणी उभी केली जातात आणि स्वतःचे प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम त्या ठिकाणी तयार करून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण हे दिलं जातं. म्हणजेच या ठिकाणी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्राची आणि महाविद्यालयाची सुद्धा स्थापना केली जाते. बऱ्याचशा उद्योग संस्थांची स्वतःची महाविद्यालये आहेत, लक्षात घ्या. आणि त्या महाविद्यालयामधून त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना प्रशासकीय स्वरूपाचं, व्यवस्थापकीय स्वरूपाचं आणि कामाविषयीचं सुद्धा प्रशिक्षण हे त्या ठिकाणी दिलं जातं. आणि म्हणून प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम चालवणे ही एक प्रशिक्षणाची पद्धती आपण अतिशय व्यवस्थित पद्धतीने समजून घेणं हे गरजेचं आहे. त्यानंतर पुढील पद्धती आपण पाहिजे ती म्हणजे कनिष्ठ व्यवस्थापन मंडळ स्थापनेद्वारे प्रशिक्षण. त्याला मल्टिपल मॅनेजमेंट और ज्युनियर बोर्ड फॉर मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. मल्टिपल मॅनेजमेंट और ज्युनियर बोर्ड ऑफ मॅनेजमेंट हेही त्या ठिकाणी म्हटलं जातं. संघटनेमधील कार्यकारी अधिकाऱ्यांचे कनिष्ठ व्यवस्थापन मंडळ स्थापन केले जाते. सर्व विभागातील अधिकाऱ्यांचा या मंडळामध्ये समावेश केला जातो. कनिष्ठ व्यवस्थापन मंडळास काही ठिकाणी कायम सल्ला समिती म्हटले जाते. म्हणजे ह्या कनिष्ठ व्यवस्थापन मंडळाला दुसरं नाव आहे, ते कोणतं आहे, कायम सल्ला समिती. म्हणजे या मंडळातील अधिकारी विशिष्ट प्रश्नावर एकत्र येऊन विचारविनिमय करतात आणि आपल्या शिफारशी वरिष्ठ व्यवस्थापनास सादर करतात. वरिष्ठ व्यवस्थापनावर या शिफारशी बंधनकारक नसतात. जरी त्यांनी शिफारशी केल्या तरी सुद्धा त्या शिफारशी वरिष्ठ व्यवस्थापकांनी किंवा वरिष्ठ व्यवस्थापनाने स्वीकाराव्याच असं नसतं. म्हणजेच त्या शिफारशी त्यांना बंधनकारक नसतात, परंतु जर त्या योग्य असतील तर त्या स्वीकारल्या जातात. अशा प्रकारे कार्यकारी अधिकाऱ्यांना व्यवस्थापकीय समस्या सोडवण्याचं हे प्रशिक्षण मिळतं. ही पद्धत कार्यकारी अधिकाऱ्यांना व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेते. उद्योगापुढील समस्यांची जाणीव अधिकाऱ्यांना होते. त्यांना समस्या निरसनाची संधी मिळते. त्यांच्या बुद्धीला, कल्पनाशक्तीला चालना मिळते. या पद्धतीमुळे संघटनेस उच्च व्यवस्थापक प्राप्त होतात. वरिष्ठ व्यवस्थापन आणि कार्यकारी अधिकारी यांच्यात सलोख्याचे आणि सहकार्याचे संबंध प्राप्त होतात. आणि म्हणून कनिष्ठ व्यवस्थापन मंडळ स्थापनेद्वारे प्रशिक्षण ही अतिशय प्रभावी प्रशिक्षणाची पद्धती समजली जाते. त्यानंतर पुढची पद्धती आपण विचारात घ्यायची ती म्हणजे व्यवस्थापन साहित्याद्वारे प्रशिक्षण. मॅनेजमेंट गेम्स आपण म्हणतो.
आधुनिक युगामध्ये अधिकाऱ्यांना जर प्रशिक्षण द्यायचं असेल तर ते प्रशिक्षण देण्यासाठी संगणक आणि इतर साहित्याचा उपयोग केला जातो. या पद्धतीमध्ये प्रशिक्षणार्थीचे 2 गट केले जातात. उत्पादन उत्पादन खर्च, भांडवल, स्थिर खर्च, चालू खर्च, व्यवस्थापन खर्च, मागणी, वितरण खर्च, विक्री किंमत, जाहिरात खर्च इत्यादी विषयी योग्य ती माहिती व आकडेवारी त्यांना दिली जाते. या सर्व घटकात आणि खर्चात मेळ घालून त्याने जास्तीत जास्त नफा किती होईल हे सांगायचे असते. संगणकाच्या मदतीनं जास्तीत जास्त नफा किती होईल हे काढले जाते. त्यानंतर दोन्ही गटाचे उत्तर आणि संगणकाचे उत्तर याची तुलना केली जाते. ज्या गटाचं उत्तर संगणकाच्या उत्तरात इतकं येईल त्या गटाला विजयी म्हणून घोषित केलं जातं. या पद्धतीमुळे अधिकाऱ्यांच्या मध्ये संघ भावना वाढीस लागते. त्यांना सांघिकपणे समस्या निराकरणाचे निराकरणाचे निर्णय घेण्याचे प्रशिक्षण मिळते. अधिकाऱ्यांना संघटनेच्या आर्थिक बाबतीत जाणीव होते. नफा वाढवण्याचे कौशल्य माहीत झाल्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होते. या पद्धतीमुळे अधिकारी आर्थिक बाबतीत तज्ज्ञ होतात. म्हणजे अशा पद्धतीनं व्यवस्थापन साहित्याद्वारे प्रशिक्षण हेही आपण या ठिकाणी विचारात घेणं हे गरजेचं असतं आणि सर्वांगीण अशा पद्धतीचा अधिकारी वर्ग तयार व्हावा त्यासाठी सुद्धा अशा वेगवेगळ्या व्यवस्थापन साहित्याद्वारे किंवा मॅनेजमेंट गेम्सच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यांना तज्ज्ञ बनविलं जातं. त्यानंतर प्रशिक्षणाची पुढची पद्धती म्हणजे संयोग किंवा कार्यकारी समिती. त्याला सिंडिकेट मेथड असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सिंडिकेट मेथड असं म्हटलं जातं. उद्योग संस्थेमधील विविध विभागात कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना भविष्यकाळात वरिष्ठ पदाची जबाबदारी पार पाडावी लागते. उद्योग व व्यवस्थापन शास्त्रातील नवीन संशोधन, तंत्रज्ञान, सिद्धांत यांची माहिती व्हावी, त्यांचा दृष्टिकोन विशाल बनावा, मानवी संबंध व व्यवस्थापकीय समस्यांच्या विरुद्ध निर्णय घेण्याची त्यांची क्षमता प्राप्त व्हावी, या उद्देशानं त्याला अशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं. कोणतं प्रशिक्षण दिलं जातं? संयोग किंवा कार्यकारी समिती प्रशिक्षण पद्धती. ओके. या समितीमध्ये उद्योगातील विविध विभागातील अधिकाऱ्यांना समाविष्ट केलं जातं. समिती सदस्यांचे गट पाडले जातात. प्रत्येक गटात 6 ते 8 अधिकारी ठेवले जातात. उच्च अधिकारी तज्ज्ञ प्रबंध विषयक निश्चित केले जातात. या विषयाची त्रोटक माहिती प्रशिक्षणार्थीला दिली जाते. प्रत्येक गटाने प्रबंध विषयाची सखोल माहिती स्वतः मिळवायची असते. त्यासाठी त्यांनी ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, अभ्यास, लेख, इतर प्रबंध, वृत्तपत्र, मासिक यांचा अभ्यास करायचा असतो. गटातील सर्व सदस्यांच्या मदतीनं संशोधनपर आणि अभ्यासपूर्ण प्रबंध तयार करून गटप्रमुखाने त्याचे सर्वांसमोर वाचन करायचे असते. सर्व गटांना आपापल्या प्रबंधाचे वाचन करावे लागते. कोणालाही प्रबंधाबाबत प्रश्न किंवा शंका विचारण्याचा अधिकार असतो. संबंधित गटप्रमुखाला सदस्यांच्या प्रश्नास, शंकेस उत्तरे द्यावी लागतात. या पद्धतीमुळे अधिकाऱ्यांच्या अभ्यासवृत्तीला चालना मिळते. कारण उत्तरं द्यायची म्हणलं की डिटेलमध्ये अभ्यास करावा लागतो आणि डिटेलमध्ये अभ्यास करायची सवय लागणं म्हणजेच त्यांच्यामध्ये अभ्यासवृत्ती निर्माण होणं आणि ती वाढीस लागणं. म्हणजे अशा पद्धतीनं अशा अभ्यासवृत्तीला चालना मिळते. सर्वांच्या सहकार्यानं प्रबंध तयार केला जात असल्यामुळं अधिकाऱ्यांच्यामध्ये सहकार्याची भावना वाढीला लागते, त्यांच्यामध्ये संघ भावना वाढीला लागते आणि अधिकाऱ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते. अशा पद्धतीनं संयोग किंवा कार्यकारी समिती पद्धती ही अतिशय चांगल्या पद्धतीची प्रशिक्षण पद्धती समजली जाते. ही प्रभावी पद्धती समजली जाते. नंतर पुढील प्रशिक्षण पद्धती जी आहे ती आपण पाहिजे उद्योगांतर्गत प्रशिक्षण. आता ह्या उद्योगांतर्गत प्रशिक्षण त्याला ट्रेनिंग विथ इंडस्ट्री असं म्हटलं जातं. युद्धकालीन परिस्थितीमध्ये उद्योगांना, विशेषतः यंत्रसामुग्रीचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांची गरज भासते. ही गरज भागवण्यासाठी उद्योगांतर्गत प्रशिक्षण पद्धतीचा उदय झालेला आहे. या पद्धतीचा उदय दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंडमध्ये झाला. उद्योगांतर्गत प्रशिक्षण पद्धतीचा उदय दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कुठं झाला? कोणत्या देशामध्ये झाला? इंग्लंडमध्ये झाला. या पद्धतीत प्रशिक्षणार्थींना उद्योगामध्येच
वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यामध्ये मग कार्यप्रशिक्षण असेल, कार्यमार्गदर्शन प्रशिक्षण असेल, कार्यपद्धतीचं प्रशिक्षण असेल, कार्यसंबंध प्रशिक्षण असेल आणि कार्यविकास प्रशिक्षण असेल. आता कार्यमार्गदर्शन प्रशिक्षण यामध्ये काय दिलं जातं? तर या कार्यमार्गदर्शन प्रशिक्षणामध्ये पर्यवेक्षकांनी कर्मचाऱ्यांना कार्याबद्दल कोणते व कोणत्या पद्धतीने मार्गदर्शन करावयाचे याचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर दुसरी पद्धती कार्यपद्धतीचे प्रशिक्षण. यामध्ये कार्यपूर्तीच्या नवीन पद्धती आणि त्या कशा पूर्ण करावयाच्या याचं प्रशिक्षण अधिकाऱ्यांना दिलं जातं. त्यानंतर कार्यसंबंध प्रशिक्षण, त्याला जॉब रिलेशन ट्रेनिंग असं म्हटलं जातं. या पद्धतीमध्ये कामगारांशी सलोख्याचे संबंध कसे प्रस्थापित करावेत, औद्योगिक संबंध कसे दृढ करावेत याचं प्रशिक्षण दिलं जातं कार्यसंबंध प्रशिक्षणामध्ये. आणि शेवटी कार्यक्रम विकास प्रशिक्षण, त्याला प्रोग्राम डेव्हलपमेंट ट्रेनिंग असं म्हटलं जातं. यामध्ये उत्पादन प्रक्रियेविषयी नवीन कार्यक्रम, नवीन योजना कशा आखाव्यात याबद्दलचं प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या प्रशिक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धती आपण या ठिकाणी विचारात घेतलेल्या आहेत आणि ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या साह्यानं त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना काय केलं जातं, कामगारांना त्या ठिकाणी काय केलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं. आता कर्मचारी व्यवस्थापकाने संस्थेची आर्थिक स्थिती, प्रशिक्षणाचा प्रकार, प्रशिक्षणार्थीची संख्या, अधिकारपद, विषयाची खोली इत्यादी घटकांच्या आधारे आता आपण चर्चा केलेली वरीलपैकी योग्य प्रशिक्षण पद्धतीची काय केली पाहिजे, कर्मचारी व्यवस्थापकानं निवड केली पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या प्रशिक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धती आपण या ठिकाणी विचारात घेतलेल्या आहेत आणि त्या पद्धती आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं असतं. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे प्रशिक्षणाची कार्यपद्धती. आता प्रशिक्षणाची कार्यपद्धत कशी असते, प्रोसिजर ऑफ ट्रेनिंग असं म्हटलं जातं. आता प्रोसिजर ऑफ ट्रेनिंग हेही आपण समजून घेणं गरजेचं असतं. मनुष्यबळाला जर प्रशिक्षण द्यायचं असेल, म्हणजे मनुष्यबळाला प्रशिक्षण देणं हे मनुष्यबळ व्यवस्थापनाचं एक अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. लक्षात घ्या. आधुनिक काळात प्रत्येक उद्योग संस्था आपल्या मनुष्यबळाला प्रशिक्षण देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करते. मोठ्या उद्योग संस्था प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण विभाग स्थापन करतात. त्यामध्ये तज्ज्ञ प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाते. लहान उद्योग संस्थेत कर्मचाऱ्यांना, कामगारांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी ही पर्यवेक्षकांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना पार पाडावी लागते. प्रशिक्षणाची परिणामकारकता बऱ्याच अंशी प्रशिक्षणाच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असते. प्रशिक्षणाची कार्यपद्धती शास्त्रशुद्ध असावी लागते. कामगारांना प्रशिक्षण कोणत्याही पद्धतीने देता येत असले तरी प्रशिक्षणाची कार्यपद्धती निश्चित, स्पष्ट, शास्त्रशुद्ध व अचूक असावी लागते. लक्षात घ्या. प्रशिक्षण कार्यपद्धतीमध्ये प्रत्येक अवस्था ही क्रमवार कार्यक्षमतेने पार पाडल्यास प्रशिक्षणाचे हेतू साध्य होतात. उद्योग क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देताना काही विशिष्ट कार्यपद्धतीचा अवलंब केला जातो. ती प्रशिक्षणाची कार्यपद्धती असं म्हटलं जातं. आता ते प्रशिक्षणाच्या कार्यपद्धतीचा अवलंब केला जातो आणि त्यामध्ये वेगवेगळे स्टेजेस किंवा वेगवेगळ्या स्टेप्स त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. मग त्या कोणत्या कार्यपद्धती आहेत, कोणत्या स्टेजेस आहेत किंवा कोणत्या स्टेप्स आहेत, त्याही स्टेप्स आपण या ठिकाणी विचारात घेतल्या पाहिजेत. त्यामध्ये पहिली पायरी आहे प्रशिक्षण कार्यपद्धतीमधली पहिली अवस्था अशी आहे, पहिला टप्पा आपण या ठिकाणी विचारात घेतला पाहिजे, तो म्हणजे प्रशिक्षणाचे उद्दिष्ट निश्चित करणं. लक्षात घ्या. म्हणजे मनुष्यबळाला कार्यप्रशिक्षण देण्यासाठी अनेक प्रकारचे उद्देश असतात. लक्षात घ्या. तर त्यापैकी कोणते उद्देश आहेत, म्हणजे कर्मचाऱ्यांना कामाविषयीचं ज्ञान देणं, सखोल ज्ञान देणं, कार्यतज्ञ बनवणं, संपूर्ण प्रक्रियेची आणि विभागाच्या कार्याची माहिती देणं, अशा संघटनेविषयीची माहिती देणं, कामाची ओळख करून देणं, उत्पादन वाढ करणं, उत्पादनाच्या दर्जेमध्ये वाढ करणं, उत्पादनाच्या खर्चामध्ये बचत करणं, अशा वेगवेगळ्या विषयांच्या बाबतीत प्रशिक्षण दिलं जातं. मग कर्मचाऱ्यांच्या अंगी शिस्त यावी, कर्मचाऱ्यांच्यामध्ये सहकार्याची वृत्ती आणि संघभावना वाढावी, यासाठी कर्मचाऱ्यांच्याकडे विशाल दृष्टिकोन यावा, विधायक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा. यासाठी त्यांच्यामध्ये कामाची आवड निर्माण झाली पाहिजे, संघटनेची आवड निर्माण झाली पाहिजे, संघटनेबद्दल निष्ठा निर्माण झाली पाहिजे आणि यासाठी सुद्धा वरिष्ठ पदाच्या कार्याची, त्यांच्यामध्ये जबाबदारीची तसेच कामाची ओळख व्हावी, अशा अनेक उद्देशांच्या पूर्ततेसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी आणि अंमलबजावणी केली जाते. म्हणजे हे वेगवेगळ्या पद्धतीचे उद्देश आहेत. लक्षात घ्या. आणि ह्या उद्देशांची पूर्तता करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी केली जाते.
प्रशिक्षण प्रमुखाला यापैकी कोणत्या उद्देशाच्या पूर्तीसाठी प्रशिक्षण द्यायचे हे प्रथम निश्चित करावे लागते आणि म्हणून उद्दिष्ट हे निश्चित केली पाहिजेत. प्रशिक्षणाचे उद्देश निश्चित केल्यामुळे प्रशिक्षणाचा कार्यक्रम, प्रशिक्षकाची नियुक्ती, प्रशिक्षणार्थीची निवड करणं हे सोपं जातं. लक्षात घ्या. आणि म्हणून पहिली पायरी आपण लक्षात घेतली पाहिजे, प्रशिक्षणाचे उद्दिष्टे निश्चित करणे. त्यानंतर दुसरी पायरी आपण विचारात घ्यायची, प्रशिक्षणार्थीची निवड करणं. आता प्रशिक्षणार्थी ती उद्दिष्टे निश्चित केल्यानंतर प्रशिक्षण प्रमुखास प्रशिक्षणार्थीची निवड करावी लागते. या अवस्थेमध्ये कोणत्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज आहे, प्रशिक्षणात आवड आणि रस आहे, कोणते कर्मचारी प्रशिक्षणामध्ये आवड आहे, त्यांना कोणत्या कर्मचाऱ्यांना रस आहे, प्रशिक्षणास कोणते कर्मचारी योग्य आणि पात्र आहेत यांची पाहणी केली जाते आणि यानुसार प्रशिक्षणार्थींचा गुणानुक्रमे निश्चित करून त्यांची यादी तयार केली जाते. त्यांचे गुणानुक्रम काय केले जातात, निश्चित केले जातात आणि त्यानुसार यादी तयार केली जाते. आणि त्यानंतर प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षणार्थीच्या जितक्या जागा उपलब्ध होतात तितक्या प्रशिक्षणार्थींना यादीतील क्रमांकानुसार पाठवलं जातं. प्रशिक्षण देणं हे कार्यप्रेरणेचं एक प्रमुख साधन समजलं जातं. म्हणून कर्मचारी व्यवस्थापकाने प्रशिक्षणार्थीची निवड करताना समान न्याय, समान संधी, निःपक्षपातीपणा या तत्वांचा अंगीकार करणं गरजेचं असतं. कार्यक्षम, निष्ठावान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं तरच प्रशिक्षणाचा हेतू सफल होतो. याउलट अकार्यक्षम, अपात्र, अप्रामाणिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांच्यावर केलेला खर्च, त्यांच्यावर केलेला प्रशिक्षणाचा खर्च वाया जातो. यासाठी कर्मचारी व्यवस्थापकास प्रशिक्षणार्थीची निवड करणं हे अतिशय महत्त्वाचं काम करावं लागतं आणि ते निवडीचं कार्य विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक करावं लागतं. लक्षात घ्या. त्यानंतर पुढची पायरी आपण विचारात घ्यायची आहे, पुढची प्रक्रियेमधली स्टेज विचारात घ्यायची आहे, ते म्हणजे प्रशिक्षकाची नियुक्ती. आता प्रशिक्षणार्थींची निवड केल्यानंतर प्रशिक्षणार्थींची नियुक्ती करावी लागते. लक्षात घ्या. आता व्यवस्थापकांना प्रशिक्षक नियुक्तीचं काम करावं लागतं. संघटनेचा इतिहास, धोरणांची, उपक्रमांची माहिती, संघटनेतील तज्ज्ञ व्यवस्थापक अशा संचालकांच्या मार्फत ती दिली जाते. कामाविषयी प्राथमिक ज्ञान किंवा सामान्य माहिती देण्याची जबाबदारी संबंधित पर्यवेक्षकावर सोपवली जाते. परंतु कामाविषयी सखोल ज्ञान, अद्ययावत यंत्रांची माहिती, तंत्रज्ञानाची नवीन संशोधनाची माहिती, अवघड आणि गुंतागुंतीची उत्पादनाची प्रक्रिया, आधुनिक व्यवस्थापन, विक्री तंत्र, मानवी संबंध, वित्त, बाजारपेठेतील व्यवस्थापन या सर्वांची माहिती असणं गरजेचं असतं. लक्षात घ्या. आणि अशी परिपूर्ण माहिती देण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकाची नियुक्ती करणं हे संयुक्तिक ठरतं. आणि म्हणून प्रशिक्षकाची नियुक्ती करत असताना सुद्धा ह्या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर अशा प्रशिक्षकाला कामाचा अनुभव, कार्यकौशल्य, तांत्रिक ज्ञान, प्रशिक्षक पदाचा अनुभव, शिकवण्याची हातोटी, वक्तृत्व, संभाषण, अभिनय कला, स्पष्टीकरण क्षमता, सुलभीकरण कला, मानसशास्त्राचे ज्ञान या सर्व घटकांच्या मध्ये संबंधित विषयातील व्यक्ती तज्ज्ञ असली पाहिजे. जर ती व्यक्ती तज्ज्ञ नसेल तर संघटनेमधील व्यक्ती न नेमता संघटनेबाहेरील तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करावी. लक्षात घ्या तुम्ही. आणि त्यांना प्रशिक्षण देणं हे गरजेचं असतं. त्यानंतर पुढील पायरी आपण विचारात घ्यायची आहे ते म्हणजे प्रशिक्षण अभ्यासक्रम ठरविणं. प्रशिक्षण प्रमुखाला त्या ठिकाणी प्रशिक्षण अभ्यासक्रम निश्चितीचं कार्य करावं लागतं. संस्था व्यवस्थापनाशी विचारविनिमय करून प्रशिक्षण प्रमुख प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम निश्चित करतो. प्रशिक्षण अभ्यासक्रम निश्चितीचे कार्य हे खूप अवघड असतं, किचकट असतं आणि त्यामुळे ते कुशलतेपूर्वक किंवा कौशल्यानं आणि अभ्यासपूर्वक करावं लागतं. प्रशिक्षण अभ्यासक्रम सोप्या भाषेत समजण्यास सुलभ, निश्चित, स्पष्ट, निसंदिग्ध, लवचिक आणि परिपूर्ण असला पाहिजे. अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करावयाच्या बाबी ह्याही काळजीपूर्वक निवडल्या पाहिजेत. अनावश्यक बाबी अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करू नयेत. लक्षात घ्या. आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रशिक्षण अभ्यासक्रम ठरविणं ही पुढची पायरी असते. त्यानंतर नेक्स्ट स्टेज वी हॅव टू कन्सिडर हिअर. व्हॉट इज इट? फिफ्थ स्टेज, पाचवी स्टेज जी आहे ती आपण विचारात घ्यायची ते म्हणजे प्रशिक्षण पद्धती आणि प्रशिक्षण साहित्य निश्चिती. उद्योग क्षेत्रामध्ये प्रशिक्षण देण्याच्या अनेक पद्धती अस्तित्वात आहेत. लक्षात घ्या. अनेक प्रकारच्या पद्धती आहेत.
माझ्या माहितीप्रमाणे 20 पद्धतींचा आपण अभ्यास केला मागच्या काही पिरियड्समध्ये, आणि त्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्या पद्धतीमधून योग्य पद्धती कोणत्या आहेत याची निवड त्या ठिकाणी त्या प्रशिक्षणार्थीला, प्रशिक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांना, प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांना करावी लागते. आणि प्रशिक्षणाची परिणामकारकता, नीट लक्ष द्या, प्रशिक्षणाची परिणामकारकता बऱ्याच अंशी प्रशिक्षण पद्धतीच्या अचूक निवडीवर अवलंबून असते, लक्षात घ्या. आणि म्हणून प्रशिक्षण पद्धतीची निवड ही अचूक असली पाहिजे. त्याचबरोबर प्रशिक्षण साहित्यसुद्धा त्या ठिकाणी प्रभावी असलं पाहिजे, आणि त्या प्रशिक्षण साहित्याची अचूकता आणि परिणामकारकता ही अतिशय महत्त्वाची असते. त्यानंतर पुढची स्टेज आपण विचारात घ्यायची ते म्हणजे प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी. आता प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी, प्रशिक्षण पद्धती आणि प्रशिक्षण साहित्याची निश्चिती झाल्यानंतर प्रशिक्षण प्रमुखाला प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी करावी लागते, आणि ही आखणी कंपनीच्या व्यवस्थापनाशी विचारविनिमय करून प्रशिक्षण कार्यक्रम निश्चित केला जातो. आणि त्यामध्ये प्रथम प्रशिक्षणाचे ठिकाण, वेळ, कालावधी हा निश्चित केला जातो. आणि हे करत असताना प्रशिक्षणार्थीची सोय, इच्छा, मते ही विचारात घेतली जातात. प्रशिक्षण प्रकारावर प्रशिक्षण कार्यक्रमाची कालावधी अवलंबून असतात. उदाहरणार्थ, कार्यासंबंधी प्राथमिक ज्ञान देण्यासंबंधी कार्यक्रम 1 ते 2 दिवसाचा असू शकतो. कार्यासंबंधीचं सखोल ज्ञानविषयीचा कार्यक्रम 3 ते 15 दिवसाचा असू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कालावधीमध्ये ते प्रशिक्षण हे दिलं जातं. त्याचबरोबर ते प्रशिक्षण कोणत्या तारखेला सुरू होणार आहे आणि कोणत्या दिवशी संपणार आहे, रोज किती वेळ प्रशिक्षण दिले जाणार आहे, प्रशिक्षण रोज किती वाजता सुरू होणार आहे, किती वाजता संपणार आहे, विश्रांतीची वेळ किती असणार आहे, रोज किती भागामध्ये म्हणजे किती सेशनमध्ये प्रशिक्षण दिलं जाणार आहे, प्रत्येक भागात कोणत्या विषयाचं आणि कोणत्या प्रशिक्षकामार्फत प्रशिक्षण दिलं जाणार आहे, या सर्व बाबींची माहिती देणं गरजेचं असतं, याची आखणी करणं गरजेचं असतं. म्हणून प्रशिक्षण कार्यक्रम हा निश्चित असावा, त्यात योग्य ती लवचिकता सुद्धा असली पाहिजे, लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीची कार्यक्रमपत्रिका, प्रशिक्षणाची कार्यक्रमपत्रिका किमान 15 दिवस आधी निश्चित करून संबंधितांना कळवली पाहिजे, लक्षात घ्या तुम्ही. प्रशिक्षणाची कार्यक्रमपत्रिका, वेळापत्रक अचूक असेल तरच प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावी करणं शक्य होतं, लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर ह्या प्रशिक्षण कार्यक्रमावर नियंत्रण ठेवणं सुद्धा शक्य होतं. म्हणून प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी ही अतिशय महत्त्वाची असते. त्यानंतर पुढची पायरी आपण विचारात घ्यायची आहे ती म्हणजे प्रशिक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी. नुसती आखणी करून चालत नाही, तर त्याची अंमलबजावणी सुद्धा प्रभावी झाली पाहिजे, लक्षात घ्या. प्रभावी अंमलबजावणी होणं हे गरजेचं असतं. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीस या ठिकाणी या अवस्थेमधून प्रारंभ होतो. प्रशिक्षण कार्यक्रमपत्रिका, वेळापत्रकाप्रमाणे प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रत्यक्ष कार्यवाही करणे या अवस्थेत अभिप्रेत असते. प्रशिक्षण प्रमुख प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये समान विभाजन करतो. प्रशिक्षकांनी प्रशिक्षण साहित्याचा उपयोग करून प्रशिक्षणाची परिणामकारकता वाढवली पाहिजे. प्रशिक्षकाने स्पष्टीकरण, उदाहरणे, प्रात्यक्षिके या माध्यमाद्वारे विषयाची, कार्याची माहिती सोप्या पद्धतीने समजून दिली पाहिजे. कर्मचाऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये कार्य ओळख करून दिली पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी ही प्रभावी होणं गरजेचं असतं. त्याचबरोबर प्रशिक्षणार्थींच्या शंका, आक्षेप, प्रश्न यांना समाधानकारक आणि सविस्तरपणे उत्तर देता यायला पाहिजेत, आणि त्यासाठी प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. म्हणजे या सर्व गोष्टींचं निरीक्षण करून, बारीक सारीक गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी प्रभावी अंमलबजावणी ही करणं गरजेचं असतं. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीवरच प्रशिक्षण कार्यक्रमाचं यश अवलंबून असतं, हे तुम्ही विसरू नका. त्यानंतर पाठपुरावा. प्रशिक्षण कार्यक्रमाची फक्त प्रभावी अंमलबजावणी करून प्रशिक्षण प्रमुखाची मुक्तता होत नाही, तर प्रशिक्षण शिबिरात प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग प्रशिक्षणार्थी प्रत्यक्ष कार्य करताना करतात की नाही याची पाहणी किंवा निरीक्षण करावे लागते. या अंतर्गत प्रशिक्षण प्रमुखाने प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कार्यक्रमात शिकविलेल्या, सांगितलेल्या कार्यज्ञानाचा, कार्यकौशल्याचा प्रत्यक्ष कार्य करताना उपयोग करण्यासाठी प्रवृत्त आणि प्रोत्साहित केलं पाहिजे. काही प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाअंतर्गत केलेल्या कार्याचा मार्गदर्शनाप्रमाणे जर प्रत्यक्ष कार्य करत नसतील, तर त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून विचारविनिमय करून त्यांच्या शंका, अडचणी, आक्षेप जाणून घेतले पाहिजेत आणि त्या दूर करण्यासाठी
मार्गदर्शन करून पुन्हा त्यांना त्या ठिकाणी उत्तेजित केलं पाहिजे आणि प्रोत्साहित केलं पाहिजे. जोपर्यंत प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणांतर्गत प्राप्त झालेल्या कार्यज्ञान आणि कौशल्याची प्रत्यक्ष कार्य करताना कार्यवाही करत नाहीत, तोपर्यंत प्रशिक्षणाचा हेतू सफल झाला असं म्हणता येणार नाही. आणि यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम संपल्यानंतर त्याचा ठराविक काळ पाठपुरावा करावा लागतो. म्हणजे थोडक्यात प्रशिक्षकांनी प्रशिक्षणार्थींना सतत कार्य प्रोत्साहन देऊन त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीनं, अचूकतेनं, कार्यकुशलतापूर्वक आपापली कार्य आणि जबाबदारी पार पाडण्यासाठी उद्युक्त केलं पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं पाठपुरावा करणं हेही अतिशय गरजेचं असतं. त्यानंतर प्रशिक्षण कार्यक्रमाचे मूल्यमापन केले पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं हे वेगवेगळे मुद्दे आपण विचारात घेतल्यानंतर म्हणजे प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये कार्यपद्धतीमध्ये जे काही वेगवेगळे मुद्दे आहेत, वेगवेगळ्या पायऱ्या आहेत, त्या विचारात घेतल्यानंतर आपल्याला विचारात घ्यायचं आहे प्रभावी प्रशिक्षणातील अडथळे. कोणत्याही व्यवसाय संस्थेमध्ये प्रशिक्षणाचा कार्यक्रम प्रभावी न ठरण्याची अनेक प्रकारची कारणं असतात आणि कोणत्या प्रकारची कारणं असतात किंवा कोणत्या प्रकारचे अडथळे निर्माण होत असतात तेही आपण या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. तर पहिला अडथळा आपण लक्षात घ्यायचा आहे की प्रशिक्षणातील उद्दिष्ट अस्पष्ट असणं. म्हणजे प्रशिक्षणाचे उद्दिष्टच त्या ठिकाणी जर स्पष्ट नसतील तर प्रशिक्षण हे चांगल्या पद्धतीने पार पाडलं जाऊ शकत नाही. त्याचबरोबर दुसरा अडथळा आपल्याला सांगता येईल प्रशिक्षणामध्ये कर्मचाऱ्यांची निवड किंवा प्रशिक्षणार्थीची निवड. ही निवडसुद्धा योग्य असली पाहिजे. चुकीच्या व्यक्तीची जर तुम्ही निवड केलेली असेल तर त्यासाठी त्या ठिकाणी तो केलेला खर्च हा काय होऊ शकतो, वाया जाऊ शकतो. आणि अशा व्यक्ती प्रशिक्षणार्थीस किंवा प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहकार्य करतातच असं नाही आणि त्यांचा सहभाग योग्य प्रकारे मिळतोच असं नाही. आणि म्हणून प्रशिक्षणातील कर्मचाऱ्यांची निवडसुद्धा योग्य पद्धतीने होणं गरजेचं असतं. त्यानंतर तिसरा अडथळा आपण विचारात घ्यायचा किंवा अडचण विचारात घ्यायची आहे अकार्यक्षम प्रशिक्षक. प्रशिक्षणासाठी निवडलेला कर्मचारी जसा हुशार असला पाहिजे तसाच त्या ठिकाणी प्रशिक्षक सुद्धा हुशार असला पाहिजे. तोही एक्सपर्ट असला पाहिजे, तोही हुशार आणि तज्ज्ञ असला पाहिजे. आणि अशा प्रशिक्षकाची निवड केली तरच प्रशिक्षण कार्यक्रम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आणि जर अशा कार्यक्षम प्रशिक्षकाची जर नियुक्ती केलेली नसेल आणि अकार्यक्षम प्रशिक्षक जर नेमलेला असेल तर त्यासाठी त्या ठिकाणी हे अशा पद्धतीचे अडथळे निर्माण होऊ शकतात आणि प्रशिक्षण हे प्रभावी होऊ शकत नाही. म्हणून ही एक अडथळा आपण विचारात घेतला पाहिजे. ही अडचण आपण त्या ठिकाणी विचारात घेतली पाहिजे. त्यानंतर पुढचा अडथळा आपण विचारात घ्यायचा प्रशिक्षणासाठी अयोग्य वातावरण. व्यवसायातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षणाचं स्थळ, तेथील वातावरण, तेथील सुविधा, साधनं ही योग्य पद्धतीची असली पाहिजेत. ती जर अयोग्य असतील, अपुरी असतील तर त्या ठिकाणी प्रशिक्षण योग्य होऊ शकत नाही आणि त्याचा प्रशिक्षणाचा कर्मचाऱ्यांना लाभ मिळत नाही. म्हणून ही एक अडथळा आपण विचारात घेतला पाहिजे. त्यानंतर पुढचा अडथळा आपण विचारात घ्यायचा आहे अयोग्य पद्धतीने प्रशिक्षण कार्यक्रमाचे मूल्यमापन. म्हणजे प्रशिक्षण कार्यक्रमाचे सुद्धा मूल्यमापन योग्य पद्धतीने झाले पाहिजे. चुकीच्या प्रशिक्षण पद्धतीचं मूल्यमापन, अयोग्य पद्धतीचं मूल्यमापन, तर ती पद्धतीसुद्धा मूल्यमापनाची कशी असली पाहिजे, योग्य असली पाहिजे. प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रशिक्षणाचा लाभ किती मिळाला याचं मोजमाप करता यायला पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला पाहिजे. म्हणून चुकीच्या पद्धतीने मूल्यमापन झालं तर प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी ठरलेला दिसत नाही, तो अयशस्वी ठरतो, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचं वर्तन. प्रशिक्षणासाठी निवडलेले कर्मचारी त्यांचं वर्तन हे कार्यक्रमावर प्रभाव पाडत असतं. लक्षात घ्या. अनेक कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमास विरोध करतात. प्रशिक्षण हे वेळ घालवणार आहे असा त्यांच्यामध्ये गैरसमज असतो. प्रशिक्षणातून नवीन बदल अवलंबण्यासाठी ते नकार देत असतात. म्हणजे अशा पद्धतीनं विरोधी पद्धतीचं वर्तन ते करत असतात आणि असं अयोग्य वर्तन हे प्रशिक्षण प्रभावी ठरण्यासाठी एक अडथळा समजला जातो. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या कौतुकाचा अभाव. आता बऱ्याच वेळेला प्रत्येक कर्मचारी हा कौतुकासाठी त्या ठिकाणी पात्र असतो, त्याचं कौतुक करणं गरजेचं असतं. परंतु जर कौतुक केलं नाही, नवीन ज्ञान घेतल्यानंतर, नवीन कौशल्य प्राप्त केल्यानंतर त्यांच्यामध्ये प्रवृत्ती निर्माण होत असते, चांगलं स्किल निर्माण झालेलं असतं आणि त्यावेळेला त्याच्या ज्ञानाचं कौतुक केलं जात नाही आणि जर त्यांना बक्षीस दिलं जात नसेल, पारितोषिक दिलं जात नसेल, कौतुक केलं जात नसेल तर असे कर्मचारी त्यांनी आत्मसात केलेल्या नवीन ज्ञानाचा, कौशल्याचा प्रत्यक्ष कामामध्ये वापर करत नाहीत आणि त्यामुळं काय होतं, प्रशिक्षणाचा संघटनेला लाभ होत नाही. आणि म्हणून कर्मचाऱ्यांच्या कौतुकाचा अभाव हाही अडथळा आपण या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. आणि त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आपण पाहायचा आहे, तो शेवटचा अडथळा आपण विचारात घ्यायचा आहे, तो म्हणजे प्रशिक्षणासाठी अयोग्य वेळ निवडणं.
सगळ्यात महत्त्वाचा अडथळा म्हणजे चुकीची वेळ. प्रशिक्षणासाठी जर तुम्ही चुकीची वेळ निवडली तर तुमचं प्रशिक्षण हे प्रभावहीन ठरतं. लक्षात घ्या. ज्यावेळी व्यवसायाचा हंगाम अगर तेजी चालू असते, अशा वेळेला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी पाठवायचं नसतं. जर तसं पाठवलं तर त्यांचा त्यांच्या कार्यावर प्रतिकूल परिणाम होतो. शिवाय कर्मचाऱ्यांची मानसिक तयारी नसल्यानं प्रशिक्षणाचा उद्देश हा साध्य होऊ शकत नाही. आणि म्हणून प्रशिक्षणासाठी सुद्धा योग्य वेळेची तुम्ही काय केली पाहिजे, निवड केली पाहिजे. आणि जर अयोग्य वेळ निवडली तर प्रशिक्षणामध्ये त्या ठिकाणी यशस्वीता कमी होते आणि प्रशिक्षण प्रभावी ठरतं असं नाही. अशा पद्धतीने ह्या प्रशिक्षणामध्ये वेगवेगळे निर्माण होणारे पाऊण डझन अडथळे आपण या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत आणि त्या अडथळ्याचा अभ्यास करून त्या ठिकाणी प्रशिक्षणामध्ये उद्भवणारे अडथळे कोणते असतात आणि ते कसे दूर करायचे असतात याचा विचार आपल्याला करता येईल. आणि याच ठिकाणी हा भाग मनुष्यबळ प्रशिक्षण हा भाग संपला जातो. जर काही शंका असेल तर यू कॅन आस्क एनी क्वेरी if in your mind you can ask me, you can contact with me. My email ID is also given on the last page. Definitely I will try to solve it. Okay, thank you very much.